नमस्कार, मी डॉक्टर काजल मांडकर. माझ्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण उपवासाचा एक गोड पदार्थ पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण उपवासाचा चिवडा पाहिला होता, एक तिखट पदार्थ होता, आणि आज आपण डेझर्ट पाहणार आहोत उपवासाचा. चला तर मग रेसिपीला चालू करूया. याच्यासाठी लागणार आहे रताळे. इथे साधारणतः 1 ते 1.5 रताळा आपण घेतलेला आहे. रताळ्याचं पूर्ण सोलून घ्यायचं असं हे रताळं, पूर्ण स्किन काढून घ्यायची. तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट ह्याचे 2 तुकडे करून कुकरमध्ये वाफवून 2 शिट्ट्या घेऊन घेऊ शकता, किंवा साल काढून पण तुम्ही हे वाफवायला ठेवू शकता. साल काढून वाफवायला ठेवलं की नंतर साल काढायची झंझट नाही होत. मी दोन्ही प्रकारे केलेलं आहे. एक साल काढून वाफवलं आणि दुसरं बिन सालीतच उकडलेलं आहे. तर असं हे उकडलेलं आपण रताळे घेतलेलं आहे 3 पीस. आणि ते रताळे छोटीशी जी खिसणी आहे त्या खिसणीने व्यवस्थित खिसून घ्यायचे, म्हणजे एकदम स्मॅश करायचे व्यवस्थित. त्याच्यामध्ये कुठलेही लंप राहणार नाही, कुठलेही तुकडे राहणार नाहीत. असं व्यवस्थित दाबून दाबून पूर्ण छोट्या खिसणीवरती आपण त्याचा पीस करून घेणार आहोत. इथे बघितलं एकदम छान असं सॉफ्ट असं पीस केलेलं आहे. ह्याच्यामध्येही आपण 1 भाग मिल्क पावडर घेतलेले आहे, दूध पावडर. म्हणजे 2 भाग रताळ्याचा पीस असेल तर 1 भाग मिल्क पावडर घ्यायचा आहे. आणि हे दोन्ही व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. रताळ हे एकदम हेल्दी असं कंदमूळ आहे, उपवासाला चालणारं कंदमूळ आहे. हाताला जर चिकटं असेल तर तुम्ही थोडंसं हाताला तूप लावून हे व्यवस्थित मळून घेऊ शकता. असा हा एकदम सॉफ्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे. याला फक्त 2च इन्ग्रेडियंट आहेत खरं तर, एक तर मिल्क पावडर आणि दुसरं रताळा. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये किंवा ज्या साईजचे गुलाबजाम बनवायचे आहेत तुम्ही त्या साईजचे किंवा शेपमध्ये गुलाबजाम बनवू शकता. गोल बनवू शकता किंवा डंबेल शेप आडवेसुद्धा तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. हे असे पूर्ण व्यवस्थित छोटे छोटे गुलाबजाम आपण बनवून घ्यायचे आहेत. ते पूर्ण मी बनवून घेतलेले असे. आणि मग नंतर तो गुलाबजाम म्हणले त्यानंतर आपण आता पाक करणार आहोत. पाक करायसाठी 1 वाटी जर साखर घेतली तर त्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे आणि साखर विरघळून घ्यायची आहे पूर्ण. साखर विरघळत असतानाच त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर घालायची आहे. मंद गॅसवरच ठेवायचे, गॅस काय खूप मोठा करायचा नाही, कारण की आपल्याला काही पाक खूप गोळीबंद वगैरे असा पाक करायचा नाही. हे आपण वेलची पावडर टाकली आणि थोडेसे सर टाकलेला आहे याच्यामध्ये, हलका असा गोल्डनिश कलर येण्यासाठी. आणि मग ही साखर पूर्ण विरघळलेली आहे. साखर विरघळली की थोडंसं जे काय पाक आहे तो पाक आपण थोडासा आटवायचा आहे. तोपर्यंत आपण गुलाबजाम तळून घेऊयात. तुम्ही तेलामध्ये सुद्धा गुलाबजाम तळून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा गुलाबजाम तळून घेऊ शकता. तेल चांगलं गरम झालं की साधारण 2 ते 3 असे एवढे थोडे थोडेच गुलाबजाम घालून आपण व्यवस्थित दोन्ही साईडने तळायचं आहे. मंद आचेवरच तळायचं आहे, म्हणजे खालच्या साईडने किंवा एका साईडने करपत नाही. व्यवस्थित सगळीकडे असं थोडंसं तेल वरच्या साईडला ठेवून आपण गुलाबजाम तळून घेणार आहोत. झटपट होणारा हा असा पदार्थ आहे. तिखट खाऊन खाऊन जर उपवासाला कंटाळा आला तर तुम्ही हे गोड बनवू शकता. नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही हे गुलाबजाम बनवू शकता. 9 दिवस उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न असतो, तर वेगवेगळे हे उपवासाचे पदार्थ तुम्ही बनवू शकता. बघू शकता तुम्ही एकदम गोल्डन आणि ब्राऊन कलरचा असा हे गुलाबजाम, कलर खूप सुंदर आला याचा. उरलेले पण आपण गुलाबजाम इथं तळून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर जेव्हा आपण पीठ मळलेलं आहे तेव्हा तुम्ही वेलची पावडर त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता, किंवा पाकामध्ये सुद्धा तुम्ही वेलची पावडर टाकू शकता. असे हे गुलाबजाम तळून झालेत. पूर्ण सगळे गुलाबजाम तळून झाले की मग आपण हे पाकामध्ये टाकणार आहोत. साधारणतः गुलाबजाम आतमध्ये मुळायला 5 ते 10 मिनटं लागतात आणि व्यवस्थित चांगले फुगतातही. इथं बघू शकता गुलाबजाम हे पूर्ण मुरलेले आहेत पाकामध्ये आणि त्यांनी पूर्ण पाक शोषून घेऊन फुगले पण आहेत. दिसायलाही एकदम सुंदर. तुम्हाला हवं तसं ड्रायफ्रूट त्यावर ठेवून तुम्ही त्याला सजवू शकता. जेव्हा गुलाबजाम आपण बनवतो तेव्हा त्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता आणि मध्ये सेंटरमध्ये ड्रायफ्रूट ठेवून तुम्ही गुलाबजाम बनवू शकता. माझं चॅनल आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा.